बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज बारामती जाहीर सभा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या सभेला खासदार सुप्रिया सुळे राहणार उपस्थित। पक्षफुटीनंतर प्रथमच सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसणार। आमदार रोहित पवारांनाही निमंत्रण। महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपचा आज मुंबईमध्ये मोर्चा। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निघणार मोर्चा। जेनझींना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न। राज्यातील 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंमलबजावणी त्वरित लागू करण्याची मागणी। सरकारनं संप बेकायदेशीर ठरवला। परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदनं पैशांसाठी आईचे सोन्याचे दागिने चोरल्याचं उघड। मुलींवर पैसे उधळणं आणि महागडे मोबाईल वापरण्याच्या छंदामुळे अयान कर्जबाजारी। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींची कोठडी आज संपणार। मुख्य आरोपीसह 4 आरोपींना आज अचलपूर न्यायालयामध्ये हजर करणार। पोलीस आणखी कोठडी वाढवून मागणार। भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ। नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल। बनावट खात्यांमधून 57,90,000ची फसवणूक। भोंदू खरातच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर ईडीची टाच येणार असल्याची माहिती। बेकायदेशीर मालमत्तेवर प्रोव्हिजनल अटॅचमेंटची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील अत्याचार धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपींचे मोबाईल जप्त। ग्रुप लीडरकडून दररोज आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ केल्याची माहिती। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटेंसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। कोकाटेंवर अपात्रतेची टांगती तलवार कायम। सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं। दिवा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुडुंब गर्दी। लोकल उशिरा धावत असल्यानं प्रवाशांचे हाल। राज्यात आजपासून विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला 24 एप्रिलपर्यंत पावसाचा येलो अलर्ट। नाशिकमध्ये लोखंडी गेट अंगावर पडून 13 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू। आईसोबत कचरा टाकून परत येत असताना घडली दुर्घटना। लोखंडी गेट अचानक निखळून पडल्यानंतर चिमुरडी गेट खाली सापडली। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण। पहलगाममधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ। दहशतवाद्यांनी धर्म विचारून निरपराध पर्यटकांवर झाडल्या होत्या गोळ्या। पाकिस्तानात होणाऱ्या शांतता चर्चेसाठी अमेरिका आणि इराणची सहमती। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आज इस्लामाबादमध्ये पोहोचणार। युद्धविराम संपण्यास अवघे काही तास शिल्लक।